तुम्ही या वयामध्ये असं काम करू शकता. तसं पाहिलं तरी कथा कोकणातली आहे, पण व्यथा महाराष्ट्राची आहे. केवळ कोकणी माणसांनीचा चित्रपट पाहावा असं नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने हा चित्रपट पाहायला पाहिजे. आपण कडेलोटाच्या टोकावरती उभे आहोत, तर आपला कडेलोट हा अटळ आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दशावतार हा मराठी चित्रपट धुमाकूळ घालतोय. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दशावतार बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. उभ्या महाराष्ट्रातून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. दरम्यान मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अशातच आता शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा ठरलेल्या दशावतार या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. त्याचसोबत चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण टीमचेही त्यांनी कौतुक केले आहे. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले. एका शब्दात सांगायचं तर अफलातून पिक्चर आहे, अप्रतिम आहे. बऱ्याच वर्षांनंतर मी पूर्ण चित्रपट पाहिला, ज्याच्यात सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत. पहिल्या क्षणापासून जी पकड घेते कथानक, शेवटपर्यंत काही सुटत नाही. आणि मनापासून सांगतो की हा बऱ्याच वर्षानंतर मी परिपूर्ण चित्रपट पाहिला. दिलीपजींबद्दल बोलायचं तर त्यांच्या अभिनयाबद्दल आपण कित्येक वर्ष त्यांना पाहत आलेलो आहोत. अगदी म्हणजे असं जर का म्हणजे मी मध्ये तुमचा एक कार्यक्रम पाहिला, मुलाखत पाहिली, आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की जेव्हा कोणी त्यांना असं म्हणतं की तुम्ही या वयामध्ये असं काम करू शकता, मी तर उलट म्हणेन की ते या वयात जर असं काम करत असेल तर आणखी पुढे जाऊन काय काम करतील. तर म्हणजे विश्वास बसतच नाही. आणि सगळ्या टीमनी म्हणजे कोणी असं कोणाही मध्ये काही कमी काढण्यासारखं काहीच नाही. म्हणून मी म्हटलं ना की परिपूर्ण चित्रपट. तसं पाहिलं तरी कथा कोकणातली आहे, पण व्यथा महाराष्ट्राची आहे. आणि केवळ कोकणी माणसांनीचा चित्रपट पाहावा असं नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने हा चित्रपट पाहायला पाहिजे. तो एवढ्यासाठी की आपल्याला कोणत्या दिशेने नेलं जात आहे. आपण कडेलोटाच्या टोकावरती उभे आहोत, आणि आत्ताच जर आपण काही केलं नाही तर आपला कडेलोट हा अटळ आहे. म्हणून हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा अशी माझी मनोवणी.